महिलांशी जोडलेल्या आणि अत्यंत बहुचर्चित लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर आता कॅगनं गंभीर बोट ठेवलंय। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बजेटचा अंदाज आणि खर्चाच्या नियंत्रणामध्ये मोठ्या त्रुटी राहिल्याचा ठपका कॅगच्या अहवालामध्ये ठेवण्यात आलाय। मूळ बजेटपेक्षा तब्बल 3,541 कोटींचा अतिरिक्त खर्च हा असमर्थनीय असून त्याच्यामुळे रस्ते, शाळा, गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत विकासाच्या बजेटला मोठी कात्री लागल्याचं या अहवालामध्ये म्हणलंय। तर लाडकी बहीण योजनेवर आता कॅगनी ठपका ठेवलेला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बजेटचा अंदाज आणि खर्चाच्या नियंत्रणामध्ये मोठ्या त्रुटी राहिल्या आहेत, त्याच्यामुळे कॅगनं याच्यावर ठपका ठेवलाय। मूळ बजेट जे होतं त्याच्यापेक्षा तब्बल 3,541 कोटींचा अतिरिक्त खर्च या योजनेवर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ज्या पायाभूत सुविधा आहेत जसं की रस्ते, शाळा, गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा याच्यासारख्या विकासाच्या बजेटमध्ये मोठी कात्री लागले असं कॅगचं म्हणणं आहे। तर कॅगनं आपल्या अहवालात नेमकं काय म्हणलेत, काय ताशेरे ओढलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कॅग म्हणतंय योजनेवर 33,237 कोटी खर्च झाला। बजेटपेक्षा हा खर्च 3,000 कोटीपेक्षा जास्त आहे। अधिक झालेला हा खर्च हा असमर्थनीय आहे। तसंच खर्च 281.8 कोटीवरून थेट 33,554 कोटींवर पोहोचला। दीर्घकालीन विकासापेक्षा कल्याणकारी योजनांच्या हस्तांतराकडे सरकारचा कल असल्याचं कॅगचं म्हणणं आहे। तसंच गृहनिर्माण खर्च 54.7% आणि पाणी पुरवठा स्वच्छता खर्च 31.8% घटलेला आहे।